मोहन काका, आई, देसाई काका आलेत. या काका बसा. अरे माझं देसाई काका काय म्हणतो? नुसतं काका नाही का म्हणता अहो येईल? वहिनी, बरं नव्हतं तर मला कळवायचं नाही का? आता इतका परका झालो मी. तसं नवं भाऊजी, एवढ्या तेवढ्यासाठी उगाच कशाला त्रास द्यायचा? आजपर्यंत काही कमी त्रास घेतलात का आमच्यासाठी? यांच्या माग नाहीतरी आम्हाला कुणाचा आधार होता? वहिनी, भावड्या माझा जीवा भावाचा मैत्र होता. जीवा जीव असो पतो त्याच्या पोराला उघड्यावर पडू देणार नाही मी. हे घ्या, असू द्या घर खर्चाला. नको भाऊजी, हे असं किती दिवस पुरणार? अहो पण त्यापेक्षा तुमच्या ओळखीनं मोहनलाच का नाही कुठं नोकरीला लावत? काका, खरंच लावा ना मला नोकरीला. वा, छान छान. काका, मलाही लावा ना नोकरीला. अरे माधव, तू अजून लहान आहेस. नीट मन लावून अभ्यास कर, शिकून मोठा हो. वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या दोस्ताचं एक गॅरेज आहे, तिथं मी मोहनला नक्की काम मिळवून देतो. काका, गॅरेज मध्येच काय, पण कुठं बी काम करायची तयारी आहे माझी. गॅरेज मधलं काम फार कष्टाचं असतं बरं का मोहन. असू दे कष्टाचं, मला माझ्या आईला सांभाळायचंय आणि माधवला शिकवायचंय. करीन मी. बघा भाऊजी, किती गुणाची आहेत पोरं माझी. मोहन, ए मोहन, सावित्री, ए मोहन, मला फळीवरचा डबा काढून दे ना, माझा हात नाही पोचत. दादाला कशाला सांगतेस? मी देतो की काढून. तुझा कसा काय हात पोचेल? हो हो, पोहोचेल की. भराय वहिनी, आजच मी माझ्या गॅरेजवाल्या दोस्ताकडे जातो आणि मोहनच्या नोकरीचं पक्क करतो. सावित्री, आली माई. काय माई? हे बघ, हे तांदूळ एवढे वाळत घाल. ती सतरंजी घे. बर. माई, माधव अजून नाही आला? का ग, सकाळपासून एकसारखी विचारतेस? काही तातडीचं काम होतं होय? आज त्याच्या परीक्षेचा निकाल आहे ना? सावित्री, कुणाचा निकाल लागला म्हणतेस? माधवचा निकाल आहे ना? अहो मग तो पहिल्या नंबरनं पास होणार यात शंका नाही. या भाऊजी बसा. अहो आज आपल्या मोहनचा देखील निकाल लागलाय. तोही त्याच्या परीक्षेत पहिल्या नंबरनं पास झालाय. तुम्ही कशाबद्दल बोलताय भाऊजी? अहो मोहनच्या मालकानं
स्वतःचं व्हील करून ठेवलं होतं आणि त्यासाठीच गेलो होतो जिल्ह्याच्या गावाला. अहो त्यानं मोहनच्या इमानदारीवर आणि प्रामाणिकपणावर खुश होऊन त्याचं स्वतःच गॅरेज मोहनच्या नावानं लिहून ठेवलंय ह्या व्हील मध्ये. काय सांगता काय भाऊजी? अहो आता मोहन एका मोठ्या गॅरेजचा मालक झालाय. असं हो. सावित्री जरा इकडे ये बघू. सावित्री, तुझी आई बोलवते, जा. आली का? वहिनी आ? सावित्रीची लय मदत होती नाही तुम्हाला? वय, ती मदतीला हाय म्हणून तर कामाचा एवढा उरका होतोय मला. आई ग आ? तू पास झालास ना व? अरे तुझा चेहरा का उतरलाय? तू बोलत का नाहीस? आई ग फर्स्ट क्लास. तुझ्या मुलाला फर्स्ट क्लास मिळाला. फर्स्ट क्लास मिळाला. अरे पण तुझ्या मोहन दादाला सांगितलीच नाही ही बातमी? आ लहानपणापासून काबाड कष्ट करून त्यानं स्वतः न शिकता तुला शिकवलं. हा जा सांग त्याला. आज तुझा मोहन दादा आता त्याच्या गॅरेजचा मालक झालाय. हा जा, हे कागद नेऊन ठेव आणि वडिलांच्या फोटोला नमस्कार कर, जा. वहिनी तुमची दोन्ही पोरं मार्गाला लागली म्हणायला काही हरकत नाही. भाऊजी, खरं म्हणजे तुम्हीच आमच्या मदतीला धावून आला. नाही पुन्हा असं बोलू नका. अहो मी माझं कर्तव्य केलं. खरी कर्तबगारी तुमच्या पोरांची. हे नुसतं निमित्त मात्र झालं. आयुष्यवंत हो. असा शिक, मोठा हो. माधव, मोहनच्या पायाला हात लावून नमस्कार कर आणि त्याला ही आनंदाची बातमी सांग, जा. येतो काका. साक्षात राम लक्ष्मणाची जोडी आहे. भाऊजी थांबा हा, मी चहा करून आणते. दादा काय रे माधव? दादा, मी पास झालो. शाबास. मला फर्स्ट क्लास मिळाला. अरे वा. वा वा माधव, वा 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 वा. हे बघ, आता इथंच नाही थांबायचं. जसा फर्स्ट क्लास मध्ये बीए झालास ना, तसाच फर्स्ट क्लास मध्ये एम ए व्हायचं. काय तुला हवं तितकं शिक. अरे तुला शिकवायला तुझा भाऊ जिवंत आहे ना. आणि दादा, हा. आणखी आनंदाची बातमी देसाई काकांनी दिली आहे. हम्म. तू या गॅरेजचा मालक झालायस. हा? अरे असं काय होईल असं देसाई काका म्हणाले होते मला. अच्छा. चला, एका दिवसात आपल्याला 2 आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. हे बघ असं कर, हे घे तुला. अरे आणि सगळ्यांचं तोंड गोड कर. एवढे पैसे कशाला दादा? असं काय करतोस माधव? अरे आजपर्यंत मी तुला चांगले कपडे नाही देऊ शकलो. हे बघ, आता माझ्याकडे पैसे आहेत ना, तेव्हा जा आणि तुला हवेत असले आणि हवे तितके कपडे आण. झालं? ओ यू आर ग्रेट, यू आर वंडरफुल दादा. ए दादा, अरे तुझं लक्ष कुठे आहे? हे असं काय, ही बातमी आपल्या हौसाला पण दे. हो. पेढे तिच्याकडूनच घे. हा हो. हा, जा जा. सांगतो. हंसाबाई, 1 किलो पेढे द्या. जना एक पेढेचा बॉक्स आण ग. पेढे कशा पायी? सांगतो. आधी तोंड उघडा. हा, मी बीए पास झालो ना म्हणून. असं बीए म्हणजे काय? अगं ते मॅट्रिकच्या पुढं काय असलं ते. बरं भाऊ, आता शिक्षण पुरं आणि धंद्यात लक्ष घाला. हे गॅरेज आणि गावातलं पेट्रोल पंप सांभाळता सांभाळता नाकी 9 आलेत दादासनी. अहो पण पेट्रोल पंपावर राजाराम बापू आहे की आमचा? आमचा इथेच चुकतंय तुम्हा शिकलेल्या लोकांचं. अहो दूध गरम करताना चटका बसतोय आपल्याला आणि पिऊन जातोय बोकोबा. बरं हे घ्या, सुट्टे घ्या. सांभाळून जा नीट. बर. आई, ए आई. काय रे? पेढे आणलेस वाटतं? हो ना आई, दादानेच घेऊन दिले. हा. अरे हे काय, जा आधी आपल्या सावित्रीला पेढे नेऊन दे. काही कळलं का, काही कळलं का असं विचारायला सकाळपासून 3-3दा येऊन गेली. असं का? हो. अरे माधव, हा? राटाचा आवाज येतोय, हा. म्हणजे ती परड्यातच असेल. हो, आडावरच असणार. किती उशीर? सकाळपासून मी वाट पाहते. पास झाला? कसा होणार? रोज तूच तर वेळ घेत होतीस माझा. तू पास झाल्याबद्दल. ही काय पेढा पद्धत झाली? नाकात गेला असतं म्हणजे? थांबा मी पुस. नको नको नको, तुला हात ओलाय. असं नको, केलंय. थांब थांब. एक पेढा खा ना. घे ना. हे असं- असं- कुणी पाहिलं ना? असं काय करतोस?
मी बघत नाही ग. आज भलतीच लहर आलेली दिस. कसली हळद खेळण्याची. हळद? आजकाल लग्नात कुठे खेळतात हळद? नवरी मुलीची तयारी झाली का? हे सावित्री, लवकर आटप ना. बस ना बोल्यावरती. बस काय बस, मला अगोदर मुंडाळा तरी बांधू दे. किती उशीर. हा झालंच. ए माझ्या, तुझा भटजी कुठे आहे? ए माझ्या कोणाला म्हणतोस? अरे तुझं शाळेतलं नाव तर माझे आहे. अरे हट, माझं नाव बाजीराव. बाजीराव, माझा बाप पण मला बाजीराव म्हणतोय. अरे माधव आला की. हा कसला माझा पोट किती मोठा होतोय. अरे माधव, कशात तरी दुमडून गेला ते या बाया. अरे चला रे, सुरुवात करा. रामो राजमणी सदा विजयते. जायला बघणे आला. रमेशं भजे. काय चाललं रे? हे लेखानो, सावित्री नवरी केली होय, मीच नवरा होणार. तुझ्याशी कोण लग्न करणार आहे भांडखोराशी? हा माधवच माझा नवरा होणार. बघतो कसं होतो ते. काय करशील रे? दात पडले. काय ग अशी गंभीर का झालीस? काही नाही. हे बघ तू बाजूला बघू, मी पाणी शेंदून देतो. हे पकड. अरे नको नको, सोड ना, कोणी पाहिलं. अगं पाहिलं तर पाहू दे, शेजार धर्म नाही का? अरे नको रे, सोड. चांगला चाललाय की तुमचा शेजार धर्म. आम्हाला बी एक चान्स द्या की शेजार धर्माचा. लायकी तरी आहे का तुझी बेशरम मेला? ए बाबन्या, मुकाट्यानं निघ, नाहीतर तुला माहितच आहे. माधव, मार त्याला, सोडू नकोस, मार. अरे पण काय वांगळ बोलला. माधव, मार. आपल्या गल्लीत कुत्र बी वाघ असत. अरे पोट. सावित्री, डबा भरलास का? ए सावित्री. हो, आले आले. हा, घे. हा. हाताला काय झालं? नाही म्हणजे त्याचं काय सावित्री, तू डबा भरलास ना म्हणून असू आलं. नाही म्हणजे हा. परवासारखं नुसतीच आमटीबाजी नाही ना भरली. ए सावित्री, याच्या बोलण्याकडे तू नका लक्ष देऊस. हा. मोहन, हा जरा डबा बघू. का ग? हा म्हणजे काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. तू का बाई? निदान माझा तरी डबा तर नीट भरते कोण असतो. गड्या देवदार, मला होत नाही म्हणून ती एवढं तरी करते. कसं समजत नाही. हा या. बरोबर आहे. हा. जाऊ. हा. हा? जातो रे. अच्छा. आई येतो ग. हा. तू आंघोळीला जा, मी तोलते बाम. हो का? पाम. चुकीपणा करतोय. सावित्री, तू न नाट्याची न गोत्याची किती करशील बाई माझं. तू कोणतरी पूर्वजन्मातलीच माझी असली पाहिजे. पूर्वजन्मीची? कोण असेल? कोण असेल तू सांग बरं. हा, कदाचित तुमची सूनच असेल. हे बघ, पूर्वजन्माची तू कोणी नसलीस तरी या जन्माची माझी सून हो बाई. सावित्री, जरा जपून, कुणी पाहिलं तर पाहू दे. माधवला पत्रलेले खरं, त्याला आवडेल ना? अगं वेडे, तू तुझ्या भावना व्यक्त केल्याशिवाय त्याला कशा कळतील? मला जे वाटतंय ते त्याला वाटत नसेल तर असं कसं?
अगं पुरुषाच्या भावना त्याच्या कृतीतून व्यक्त होतात. हो. आणि आईलाही मी आवडते. त्या म्हणाल्या नव्हत्या, पूर्वजन्मीची नसली तर या जन्मीची सून हो बाई. आणि माझा सोडा सावित्री, किती सुरेख दिसतेस. पण आज अशी बावरलेली का? अरे वा, तुझ्या हातात कागद दिसतोय. मला लिहिलेलं प्रेमपत्र तर नसेल? ए सावित्री, आता कसला विचार करतेस? देऊन टाक ना पत्र. माधव, तुला ती आवडते आणि आईला. ठीक आहे, जरा गंमत करूया. सावित्री, तू अशी गोंधळल्यासारखी का दिसतेस? मी नाही, कुठं काय नाही. असं? मग काय लपवतेस माझ्यापासून? बोल. तुझ्यापासून लपवण्यासारखं माझ्याकडे आहेच काय? असं ना? मग हे काय? नको नाही. पत्र. प्रिय माधव, मी हे पत्र लिहिते खरं, पण माझ्या मनाचा थरकाप झालाय. खरं तर तुझ्याशी बोलावं असं खूप वाटत होतं, पण धीरच झाला नाही. तुला विचारायचं म्हणून एक वाक्य सारखं घोकून ठेवत होते. तर वाक्य सांगू? माधव, तुझ्या हृदयात मला स्थान आहे का रे? पण हे वाक्य उच्चारायला तोंड उघडलं आणि काय विचारलं आठवतं? माधव, माधव काय? मी मला हृदयाला 2च झडपा का? 2 का असतात माहित नाही तुला? नाही. अगं 3 नाहीत म्हणून 2. दरवेळी असंच घडेल. बोलायचं जमलं नाही म्हणून हा पत्र प्रपंच. तुझ्या पत्राची वाट पाहते तुझी सावित्री. पत्रातून तुझसी पाठविले, माझे मन माझे न उरले. फुलली अशी प्रीती, जुळली मनाची नाती. अमृताने विश्वनाले, अमृताने विश्वनाले, तुझ्यानी माझ्यासाठी. फुलली अशी प्रीती, जुळली मनाची नाती. अमृताने विश्वनाले, अमृताने विश्वनाले, तुझ्याने माझ्यासाठी. फुलली अशी प्रीती. उमले झुले ते प्रेम सजणी आपुले. पाखरांचा सूर बोले, पाखरांचा सूर बोले, तुझ्यानी माझ्यासाठी. फुलली अशी प्रीती, फुलली मनाची नाती. अमृताने विश्वनाने, तुझ्याने माझ्यासाठी. फुलली अशी प्रीती.
स्वप्नातले ह्या प्रीतीच्या स्पर्शामुळे कल्पनेला रूप आले, कल्पनेला रूप आले, तुझ्याने माझ्यासाठी फुलली अशी प्रीती, जुळली मनांची नाती, अमृताने विश्वनाले तुझ्याने माझ्यासाठी. आज एवढं श्रीराम श्रीराम काय लिहिणं चाललंय? काय ग सावित्री, काय म्हणतोय मी? माधव. वा, म्हणजे आज आमचा बराच धावा चाललेला दिसतोय. धावच नाही, पूजा सुद्धा करेन. बिन फुलांचीच? ते का, फुलंही वाहीन. तुला सांगू माधव, माझ्याजवळ असं एक फुलझाड आहे जे कोणालाच दिसत नाही. त्याच्या फांद्या दिसत नाहीत, पानं दिसत नाहीत, पण मी मागित तेव्हा आणि हवी तेवढी फुलं ते मला देतं. ती कोणती फुलं माहितीये तुला? कोणती? अश्रूंची. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. का? माझ्या हातून असं काय घडलंय? म्हणजे काय घडलंय? अगं सांग तरी, निदान कळू तर दे. विचारलं साईला? घातलंच मोहनच्या कानावर? हे म्हणतेस होय? खरं सांगू, फार संकोचल्यासारखं वाटतंय ग. मोहन दादाचं लग्न ठरल्याशिवाय माझा विषय कसा काढू? शिवाय एमएच्या टर्म्स सुद्धा भरायच्यात. मला वाटलंच होतं तू असं बोलणार. सावित्री, हीच माझी परीक्षा केलीस? मग काय तर. आता यावर काय बोलणार? बरोबर आहे, पण मी मात्र तुझ्यासाठी कुडत असते. माधव, आतापर्यंत मी तुला सांगितलं नाही, पण आज सांगते. हल्ली तुम्हाला टाळतोस, माझ्याशी बोलत नाहीस का? अगं एवढी काळजी कसली करतेस सावित्री? काळजी? खरं सांगू माधव, तिला महिनाभर मी दिवस कसे काढते हे माझं मलाच ठाऊक. अरे, दिवसात मी तुझ्या समोर हसत असते, पण रात्री रात्री मात्र त्याच झाडाची फुलं मी ओझळी भर भरून वाहते. सावित्री, एवढा देखील विश्वास नाही माझ्यावर? तसं नाही रे, पण हल्ली माझं मनच कातर झालं. वाटतं तुम्ही तुमच्या नव्या घरी जा, पण मी मात्र त्या जुन्या घरी आई वडिलांच्या गरिबीला सोबत करत कुडत राहील. माधव, तू मला विसरणार तर नाही? सावित्री, असलं काही स्वप्नात सुद्धा आणू नकोस. मग त्याचं वचन दे मला. वचन? या जगातले सगळे प्रेमी का वचन देतात घेतात कुणास ठाऊक. अगं वचन कुणाकडे मागायचं असतं? ज्याच्यावर आपला विश्वास नाही त्याच्याकडे. सावित्री, तू माझ्याकडून वचन मागतेस? नाही, आजपर्यंत मी कधी वचन मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही. माधव, चुकलं माझं. पुन्हा कधी वचनाचं नाव सुद्धा काढणार नाही. नक्की? मग दे वचन. दोन राईस प्लेट.
पिऊन आलाय जणू. हंसा लंच होम येथे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळेल. तेरे नैनो ने जादू की काय कवा दलमलं म्हणायचं काय ए लंच होम हंसा लंच होम जन्म तारीख काय 15 ऑगस्ट म्हणजे भारत माता की जय 15 ऑगस्ट त्याच्यामागे 1900 किती ते घाला की 1975. लहान आहे की हो म्हणजे ए लंच होम आणि तुमची काय आमची जन्म तारीख ती कशाला? म्हणजे कळलेलं बरं असते लहान आहे का मोठी आहे. ओ टरकवाले नीट बोलायचं नाहीतर गाडी हाणायची. आणतोच आहे की म्हणजे आता बांबे पासून इथपर्यंत हाणतच आणली की गाडी. हे बघा टरकवाले तुम्हाला वाटतात सांगते इथे यायचं तर सभ्य माणसागत वागायचं बघा. सभ्य आम्ही काय सभ्य वागलो हा? काय अंगावरचे कपडे काढून नाचलो काय त्या कोणाच्या पदराला हात घातला हा? वाण सांभाळून बोलायचं. तुला कोण बोलतोय तुला पदर कुठे पण तुम्ही कशाला जातायचं एवढ्या लांब पदरापासून? आता कुणाच्या पदराला हात घातला नाही म्हणतो तर म्हणे लांब कशाला जातोय. हात घातल्याशिवाय लांब कसा गेला रे? जास्त पिटपिट करायची नाही. गिराईक म्हणून आलायचा. काय खायचं असेल तर गपगुमाना ऑर्डर द्यायची. असलं गिराईक नको ग बया. काय उपकार करता का काय आमच्यावर हा? ते काय लिहिलंय तिथे काय लिहिलंय हे हाटील हाटील नावा हॉटेल हे हॉटेल सर्व जातीच्या धर्माच्या आणि वंशाच्या आणि लिंगांच्या लोकांना खुले आहे. म्हणजे आम्ही येणारच सगळ्यांसाठी बसलाय ना खोलून हॉटेल. तुला दावतेस किंवा तसा नाही ऐकायचा. तू दादाला बोलिव. दादा हळू रे हळू मोहन दादा लवकर ये हे बुडत करायला लागलाय. बघतो ना कोण काय करतो ती. आपण पण ट्रक चालवतो हा कवा हांडील मारीन कळणार पण नाही तुझ्या दादाला. रे बघतो येऊ दे या आईला कोणाची माय व्याली आपल्या समोर यायची बघतो ना आपण. तुला काय वाटलं आपण घाबरतो काय कोणाला हा? ए काय गडबड लावली आहे तांगड मोडून हातात देन. मोहन हा म्हणजे गुरुजीचा पोरगा हाड्या अरे हा ना, आता काय करतो? झाल्या होता कुठे? ए हौसा हा आपला लहानपणीचा मित्र भाद्या. काय म्हणतो आजकाल आपल्याला समजेजण बाजीराव म्हणतात. हा आपला बाप सुद्धा आपल्याला बाजीराव म्हणतो. या भया आमच्या तोंडातलं काय येडं वाकडं गेलं असेल तर माफ करा माधवराव. तुमच्या तोंडात ना चालत आपल्याला. ए हल्ली असतोच कुठं लेका बांबी हा बांबीला असतो ना बांबी. वा 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 अरे अरे किती वर्षांनी भेटतोय आपण. हा खरंय खरंय काय 4 पैसे बाळगून आहे ना आपण. गावाकडे एक पडकं घर आहे ते बघा म्हणून आलो होतो इथं. बरं केलं चांगलं केलं चांगलं केलं. हे हौसा आमच्याकरता 2 स्पेशल चहा पाठवून दे. जेवणाची ऑर्डर नंतर देतो. बाबूकडनं पाठवलं. बाबूकडूनच पाठव. एका कपात दूध जरा जास्ती गरम आहे का? चला चला काय कसं काय चाललंय आपलं छान चाललंय. आपलं गॅरेज आहे गावात पेट्रोल पंप आहे. पंप आहे काय? तुम्ही चला. अगं इथं ना ए बाबू अर्धोन पेसिल चहा घेऊन जा की लवकर. आत्ता घेऊन येतो. जा लवकर. पर गुरुजी नंतर तू एवढं मोठं घर सांभाळलंस ऐकून खूप आनंद झाला आपल्याला. धाकट्या भावाला शिकवलंस तू परत नवीन घर बांधलंयस म्हणे तू. अरे बाजी अगदी वेळेवर आलायस बघ. काय रे? अरे परवा सोमवारी आपल्या घराची वास्तुशांती काय आहे. सांगतो? मग अगदी वेळेवर आलास. दादा च्या तो दिसतोय रे. पण एक सांग मला काय? काय खिलवणार काय आम्हाला तू? आता तुम्ही काय म्हणशील ते पण तिची ऑर्डर घ्यायला खास मालकीन बाई येणार आहेत जातीनं. काय सांगतोस? येऊ दे येऊ दे. रे पेसल चा पहली नजर में हो गया है प्यार. का बाजी काय खाणार काय खिमा मटन का चिकन? अरे खातोय कसला तुझ्या या हंसा लंचमचं चिकान बघून आपली तर भूक पार उडाली राव. पदक काय घरघरीत आहे राव. काय चालतंय पाण्यावर एकदम तरंगत येत आहे जणू. ए बाबा बास 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 बसा आता. बस तर बसतो आपलं काय जातंय पुरे बरं दिसतं म्हणून बोललो. अरे लेका आमच्या घरच्या सारखी आहे ती. आमची मानलेली बहीण आहे. नाही तुम्ही तिला बहीण मानले पण आपण कुठं तिला बहीण मानले. आणि तुमच्या घरच्या सारखे आहे म्हणजे बरं आहे हो. आपल्याला हायवे मोकळा म्हणजे आपला रोड हे जिना झालं असतं तर बरं झालं असतं. हौसा का वा 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 आज अगदी जाती ना हजर. वय म्हटलं बडं पाहुणं आल्यात तेव्हा जातीनं काय हवं नको ते विचारावं. बरं केलंस बरं केलंस. बरं पाहुण्यास ती भाकरीच लागते का परोठा करू? अरे भाकरी कोणी बी करते म्हणा
तर माझ्या हातचं परोठा तर खाऊन बघा. असं नाही. मी बरोबर कलेजी सुदीक. अरे वा. ठीक आहे ना व? मला ठीक आहे. ए तुला चालेल ना कलेजी हिची? आपण तर कलेजी शिवाय काय खातच नाही ना. बरं तिकटाचं कसं? तिकटाचं ना, काढू की तिकीट आपण सिनेमाचं? हं? हा जेवणातलं तिकटाचं होय. पहिल्या घासाला ठसका लागला पाहिजे, दुसऱ्या घासाला धार लागली पाहिजे, अशी नाकातून आणि डोळ्यातून पाणी व्हायला लागलं पाहिजे. काय याला म्हणतात जेवण. जी, आमची परीक्षा घेणार म्हणा. आणि पास झाला तर येता जाता एक चांगलं गिराईक भेटेल की तुम्हाला. बघ बाई काय ते ठरव. काय बघ, असलं गिरेक सोडते होय मी. आणि असलं लंच होम आपण तरी सोडणार आहे काय? ए, जेवणाचं सांगते. येऊ आत्ताच दादा येते हा. हा ये ये ये. येते. हा हळू हळू. हा हळू ये. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला झाला कलिजा खलास. आशीर्वाद द्या. आयुष्यवंत हो. ए मौन्या, त्या पंक्ती पडू द्यायच्या काय? झाली तुमची तयारी? तर वाडा म्हणलं की राईस प्लेटी तयार. काय ग कुठे गेली? हा, विचार आहे. सावित्री तू जरा जातीनं लक्ष देशील का? ही येते. पानं मांडून झाली? हो, आमची फुल्ल तयारी आहे. माझी पण. ए जेवणाची जेवण तयार आहे. मग करूया ना सुरुवात. मग आपण पहिली पंगत बसून घेऊया. चला मंडळी उठा. चला चला उठा लवकर. चला ये चला घराच्या मागच्या अंगाला चला जेवायला. चला उठा चला. या मुली, या मुली, चला या. हो चला पकडा पुढे. लवकर चला. चला चला. करा सुरुवात. वा. मनातली एक गोष्ट सांगू का रे बाबांनो? आता धंदा व्यवस्थित चाललाय, हक्काचं घरही झालंय. आता सुना घरात आणा म्हणजे झालं. काय म्हणते मी? अगं आई त्यात म्हणायचं काय ग? तुझ्या शब्दाबाहेर आहोत का मी? तेच पाहिजे होतं मला. मग सांगू आता. आपली सावित्री सून म्हणून घरात आली तर? का रे सावित्री पसंत नाही? त्याला पसंत नसायला काय झालं? काय रे मोहन, तुला तुझी बायको म्हणून पसंत आहे की नाही सांग आधी. तुला पसंत आहे ना, मग झालं तर. सावित्री आपल्या घरच्या सारखीच आहे नाही का? आई म्हणजे परकी मुलगी आपल्या घरी सून म्हणून आणण्यापेक्षा सावित्री आणलेली जास्त बरी नाही का? आई तू अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. मलाही ती आवडते. आवडते ना? मग झालं तर. मग जाऊन सगळं ठरवूनच येते. पोळी वाढू नको का? ग थोडी नको घे ग. ना. मग भाजी आणू का? आहे तशी आहे बघ. तू काही जेवतच नाही. हे आई तू सांगितलंस ना त्यानेच माझं पोट भरलं बघ. छान झालं बघ. अरे हा योग चांगलाच म्हणायचा. म्हणजे बायको म्हणून तुला पसंत, सून म्हणून मला पसंत, आणि वहिनी म्हणून माधवला पसंत असणार. हा गेला हा काय जेवलाही नाही? हो ना. माधव काय माधवराव आज बाहेरून खाऊन आलाच वाटतं. काय गंमत आहे बघ. आज आईने अगदी माझ्या मनातलं ओळखलं. सावित्री मला डबा करून द्यायची ना, तेव्हा त्या जेवणाला काही वेगळीच गोडी यायची. मला ती खूप आवडते. माझं अगदी मनापासून प्रेम आहे तिच्यावर. आजपर्यंत मी कोणालाही सांगितलं नव्हतं. आज प्रथम तुला सांगतो. गमत माहितीये? अरे हल्ली मला ती माझ्या पत्नीच्या रूपात दिसायची. आणि मी माधव, हे माधव, अरे काय सांगतोय मी? तू असा गप्प का उभा? काही नाही. अरे काय नाही काय? अरे चक्क तुझा स्वर सांगतोय. दादा आयुष्यात तू स्वतःचा असा विचार कधी केलाच नाहीस. तू सतत आमच्यासाठी राबलास, आमच्यासाठी खपलास. तुला सुख ते कधी लाभलंच नाही. म्हणून तुझ्या मनासारखं घडून तू सुखी होतोयस या कल्पनेनंच कुतमरून गेलो रे मी. अत्यानंद झाला
म्हणजे आनंदाश्रू येतात ना तसे. माधव, हे ऐकल्यावर वाटतं की माझ्यासारखा भाग्यवान मीच. अरे तेव्हा नाही हेवा वाटेल असा भाऊ आहेस रे माझा तू. सावित्री, सावित्री, मी काय आणि कसं लिहू हे माझं मलाच कळेन असं झालं. जे स्वप्नातही कधी मनाला शिवलं नव्हतं तेच घडतंय. आई तुला मागणी घालायला येणार आहे माझ्या दादासाठी. तू नाही म्हणू नकोस. हे बघ, जन्म दैव या दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या हातात नसतात. आपल्या वाट्याला आलेलं दैव तुला आणि मला स्वीकारायलाच पाहिजे. सगळं विसर आणि माझी वहिनी म्हणून आमच्या घरी ये. मला माहित आहे मी तुझ्यावर फार आघात करीत आहे. उद्या संध्याकाळी घरी ये. मला तुला खूप सांगायचंय, खरं म्हणजे समजवायचंय. आणि एक कर, आपली सगळी पत्र जाळून टाक. कारण भूतकाळातली अशी पत्र भविष्य काळातल्या वाईटाची साक्षीदार ठरतात. ही आता वेळीच नष्ट करणं योग्य. नक्की येशील ना सावित्री?
उदास ह्या सुन्या सुन्या उदास ह्या सुन्या सुन्या दिशातुनी फिरायचे पिऊन आसवेमुखी दूर दूर जायचे देखिले मनात जे मार्ग मोकळा हीच रीत येथली आयचे कुणी बळी कुणास मार्ग मोकळा हीच रीत येथली हाच न्याय येथला रेखिले मनात जे चित्र ते पुसायचे पिवळास वेमुखी दूर दूर जायचे रेखिले मनात जे एवढे श्रीराम श्रीराम काय लिहिणं चाललंय? श्रीराम श्रीराम नाही, वहिनी वहिनी लिहिते. तुला माझ्याशी बोलायचंय ना, मग असं गप्प का बसलायस? बोल ना. सावित्री, हे बघ, राग मानू नकोस. राग मानू नको, वाईट वाटून घेऊ नकोस, दुःख करू नकोस. हे सगळे नको मला माहित आहे. त्या नकोनच मी आपलंच करून आले. त्यापुढे जीवनात मला त्यांचीच गरज आहे. तेव्हा ती काळजी तू करू नकोस. पुढं बोल. शांत हो सावित्री. हे बघ, माणसाला आयुष्यात काही घ्यावं लागतं, काही द्यावं लागतं. आजवर मी फक्त घेतच आलो. तुझ्याकडून, आई वडिलांकडून, दादाकडून. म्हणून तू मला द्यायला निघालास? हे बघ सावित्री, मी काय सांगतो ते नीट ऐकून घे. लहानपणी आमचे वडील वारले आणि लहानपणापासून दादानी सगळं घर सांभाळलं. आयुष्यभर मी त्याच्याकडून खेळत आलोय. कधी नाहीत ती आता द्यायची संधी आली. ही संधी साधली तर त्यासारखा आनंद नाही ग. काय बोलतोस तू? सदैव त्यानं आमच्या आनंदातच आनंद मानलाय, आमच्या सुखातच सुख मानलंय ग. आता तरी नाही म्हणू नकोस, निदान माझ्यासाठी तरी. हे बघ, तुझं प्रेम ठाऊक नाही का मला? तेच प्रेम माझ्या दादाला दे. नाही, ते कसं शक्य आहे? अशक्य ते शक्य करायचं सावित्री. माझी शपथ आहे तुला. तू नाही म्हणालीस तर हा माधव त्या जगात राहणार नाही. नाही, असं बोलू नकोस रे. अरे, माणसाला आयुष्यात द्यावं घ्यावं लागतं ना. मी
करेन त्याच्याशी लग्न. वहिनी वहिनी मावने बरोबर लगीन ठरलं म्हणून सावित्रीच कमाला काही ध्यानात येत नाही. दादा ती बघा. बरी. काय ऐकलं ते खरं का? माझ्याला सोडून त्याच्या थोरल्या भावासंगट लगीन करतेस म्हण. तुला काय करायचं कामाचं कशा? मी कुणाशी लग्न करीन. माझ्याशी लगीन करणार नशील तर आपला इशार कर की. तोंड बघ जा आरशात. बघितलं चांगलंय, डोळ्यात बघितलं तुझ्या. म्हणत असेल तर दाढी काढतो. मालकीनबाई बाजीराव आले. ए माझी गाडी तुफान मेल चालेल. ट्रक आणलं चालू एवढा मोठा लगीन ठरलंय. लगीन ठर. कुणाचं? दादाच. मार हे दादा कोणाची? सावित्रीशी. मारकत नाही. हे दादा एकदम छुपा रुस्तम निघाला यार. क्या बात आहे. काय चाललंय हे? नाही लग्नात मिलिटरी बॅन आणायचं त्याच्या वाजवायची प्रॅक्टिस करतो. आज सगळ्यांनी माझ्या खर्चानं खायचं प्यायचं आणि मजा करायची. ए हौसा आज ज्याला मागल त्याला ते खायला द्यायचं. आज कामाला सुट्टी. आज काम नाही करायचं. आज नुसतं नाचायचं लगीन ठरलंय राजा, आता येईल मजा तुझा वाजल बाजा. लगीन ठरलंय राजा, आता येईल मजा तुझा वाजल बाजा. आता येईल मजा तुझा वाजल बाजा. यार माझा जोशीला, यार माझा जोशीला, आता रंग आलाय त्याच्या खुशीला. यार माझा जोशीला, आता रंग आलाय त्याच्या खुशीला. गाडीला लावेल ती ब्रेक. लगीन ठरलंय राजा, आता येईल मजा तुझा वाजल बाजा. आता येईल मजा तुझा वाजल बाजा. कोल्हापूरचा मी मसाला, कोल्हापूरचा मी मसाला, आता पाणी सुटेल तुझ्या तोंडाला. कोल्हापूरचा मी मसाला, आता पाणी सुटेल तुझ्या तोंडाला. माझ्या लॉरीत बसून खाऊ बिर्याणी, माझ्या लॉरीत बसून खाऊ बिर्याणी. तू बाजी रवाची मस्तानी. करू लगीन तुझा, करू लगीन तुझा बाजी राजा, मग येईल मजा तुझा वाजल बाजा. करू लगीन तुझा बाजी राजा, मग येईल मजा तुझा वाजल बाजा. गोड कसा, गोड कसा, दिस गोड कसा, जसा माल बनता ह्यो खाजा.
एवढ्या गडबडीनं का बोलवलं? अरे आज दादाचं लग्न आहे ना, हे, तू संध्याकाळी येऊ शकणार नाहीस ना, म्हणून फराळासाठी आत्ताच बोलवलं. फराळाला? हा, काय खाणार? करंज्या. लाडू घे. हे घे. फिरून गेलो करा राडा करणार काय लागला आता विश्रांती करा, लग्न होईपर्यंत. तू गाडी सुरू कर पाहिजे. पडून राहायचं का पडून राहायचं, बोलायचं ना काय. ए तू हो पुढे मी भेटतो तुला मागणं. आईला लग्नात राडा करायचा बबन्या म्हणत होता आणि अजून याचा पत्ता नाही. काय राडा करतोय? दादू पडले की मर्दा? मारी कुठं उलातलं कोणाच ठाऊक. नेहमीच कुठे 10 रुपये पडला असत. हे बघा, जराची वाट बघूया आणि आपण निघूया. अहो इकडे कशा पाय आणलायचा? तुला एक गंमत दाखव. गंमत? हीच का गंमत? जरा थांब की थोडा वेळ थांब. बघतोय कसं. माधव ह्यांना देवळात घेऊन जा. सावित्रीची आई, चला. ए वहिनी, मागे बघ, मागे बघ ना. नारूळ. एका डोळ्यानं कोणाला बघते? महादेवराव. महादेवराव नाही, बाजीराव म्हणायचं मला. बाजीराव. होय तेच ते. डोळ्यात काहीतरी गेलंय. हा? कुंकरगाला बघू. गेलं का काय? ए काहीतरी गेलं होतं ना डोळ्यात तुझ्या. होय गेलं की तुमच्या डसका. उगाच माझा टाइम खाल्ला. ए काहीतरी बोलते उगाच उगाच. कुठे चाललाय? काय आधी पुंकर घाला बघू. बाजीराव लय कामात आहे सा. नाही म्हणजे आपले हे म्हणजे हेच की म्हणजे आपण ते फुंकर घालत होतो. नाही फुंकर नाही घालत होतो. हे आपले तांदूळ आपले नाही सुपारी आपलं नाही सुपारी नारूळ. राहू दे. माधव कुठे गेलाय? माधव कुठे गेला? माधव कुठे गेला? कुठं बरं गेला असेल माधव? माधव कुठे तुला माहिती आहे ते? नाही पण माधव कुठेतरी नक्की गेला असणार. माधव 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 माधव. मी बघतो. तुम्ही बघता बरं झालं. फुंकर घालायची का? राहू दे. राहू दे. नको त्या वेळेला. काय राडा केला का? हा राडा करणार होता नाही का? मगाशी लाथा मारल्या, आता गाढवासारखं लोळत आहे. लोळा लोळा. हा जैन काय रे, तुम्ही कुठं उलटला होता त्या येळेला? आम्ही मांडवाच्या बाहेर जात तुझी वाट बघत थांबलो होतो. तिथं काही दुर्वा उखडत बसला होता का? तू आला नाही म्हणून आम्ही गेलो निघून. आम्हाला वाटलं तुझा बेत बद्दल की काय. अरे काय यायला काय कमास लावला समजला काय आपल्याला? माझ्याकडे बघून छदमी हसती काय? आईला नाही एक दिवस रडायला लावलं तर नावाचं बबन नाही. संसाराची होळी केल्याशिवाय तिच्या शांत नाही होणार. रे दाबे दाब. काय दाबतो फत्रे? सावित्री, तुझ्या सहवासात गेले 8 दिवस कसे गेले काही समजलं सुद्धा नाही. खरंच दिवस कधी उगवला आणि मावळला हे कळलं सुद्धा नाही. आणि सांगू तुला, चुकले आणि सांगू तुम्हाला, हे काय असं काय? हे आहोच आहोच नाटक बंद कर बघू. निदान तू आणि मी असताना तरी एकमेकाला अरे तुरे म्हणायचं, कळलं? अगं बाई, घरी आईंच्या समोर अरे तुरे झालं म्हणजे? अगं पण गेल्या 8 दिवसात असं एकदाही घडलं नाही. 8 दिवस. हा.
गेल्या 8 दिवसात एकदा तरी तोंड उघडायची संधी दिलीत का मला? खरंच की आपण असं करूया काय? म्हणजे मी पुन्हा एकदा तुझं तोंड बंद करू का? चला अगं पण चावट कुठले काय? अगं ह्याच्यात चावटपणा कसला आलाय? स्वतःच्या बायकोचं तोंड बंद करणं याला गोडपणा म्हणतात. तुला खरं सांगू, गॅरेजची जबाबदारी अंगावर आल्यापासून 8 दिवस सलग गेलो नाही असं पहिल्यांदा होतंय. अगं रविवारचं सुद्धा मी जातो. मला माहित आहे आई सुद्धा वैतागायच्या कधी कधी, पण मला हे चालायचं ना सांगून ठेवते. म्हणजे दर रविवारी सुट्टी घ्यायची, तो दिवस आपल्या हक्काचा. आई अंबाबाई, तुझ्या कृपेनं सगळं चांगलं झालं. आता नातवाचं तोंड लवकर दाव म्हणजे झालं. दिसल दिसल. ते पोर मावण्याचं नसल, त्याच्या भावाचं महाद्याचं असेल, पण नातवाचं तोंड दिसल. हो नाही, असलं वंगाळ बोलायला शरम नाही वाटत? अगे काल पत्तूर त्या महाद्या संघ रंगणं खेळली आणि आता मारे सावित्री बनून देवी टाळायला आली व्हाय ग. पण वाटत नाही. आई आई देवशप सांगते हे सगळं खोट आहे. सावित्री, माझा विश्वास आहे तुझ्यावर. पोरी, जे काय घडलं ते इथंच विसरून जाई. कुणाला काय सांगू नको. आई तुम्हाला काय होतं आई? डॉक्टर साहेब, फार काळजी करण्याजोगं काही नाही ना? काळजी तर घ्यायला हवीच. जे करायचे होते ते सगळे उपचार मी केलेले आहेत. तरी सुद्धा पेशंटने विश्रांती घ्यायला हवी. अच्छा डॉक्टर, चला. डॉक्टर साहेब, आपण आईला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवूया का? आपण म्हणत असाल तर पुण्या मुंबईला नेऊया. अशा अवस्थेत त्यांना हलवणे धोक्याचं आहे. एक तर त्यांना हार्ट अटॅक, इंटेन्सिव्ह केअरलाच ठेवायला हवं. इथं सोय नाही. त्यांच्यावर आपण इथंच योग्य उपचार केले तर ते अधिक सोयीचं होईल. तुम्ही काही काळजी करू नका. रात्री अपरात्री केव्हाही बोलवा, मी हजर होईल. अच्छा, थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. नाही, नमस्कार डॉक्टर. अच्छा. आईची तब्येत नाजूक आहे. हे बघ, काय होतं तुम्हाला? हंसा, हे अशा काय करताय? आता घाबरू नका, आपण थोडं पाणी पाजून बघू. अहो लवकर आत या. आई बघा कशा करतायत. आई, आई, हे आई, आई, दादा, मी डॉक्टरांना घेऊन येतो. ते अजून दवाखान्यापर्यंत पोहोचले नसतील. नको नको, इथं माझ्या जवळ बसा बाळानो. आता डॉक्टर येऊन काय करणार आहे बाबानो? एकदा वरच बोलावणं आलं, त्याला कोण अडवणार आहे? आई, आई, असा धीर सोडू नकोस का आई? आई, हा, तुझा हात आहे हातात. सावित्री, तुझा हात. मोहन, बाई सावित्री, राम लक्ष्मणागत आहेत माझी लेकरं. परकी बाई घरात आले म्हणजे भावा भावात भांडणं लावते. असं का बोलतो तुम्ही? तसं होऊ नये म्हणून सून करून तुला या घरात आणली. तू त्याची वहिनी असलीस तरी आता मी माधवला तुझ्या वटीत घालते. आता तूच त्याची आई हो. तुम्ही मुळीच काळजी करू नका. भाऊजींची आई म्हणून मी तुमची जागा घेईन.
मी कन्ना तरुण आई 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 काय रे माधव, कसला विचार करत बसलायस? कॉलेज नाही वाटत आज? दादा मी एक निर्णय घेतलाय. कसला रे? मुंबईला जायचा. तुझा संसार आता वाढत जाणार, त्यात आणखी माझा बोजा नको तुझ्यावर. शिवाय नोकरी करता करता शिकता येईलच की. कधीतरी मला माझ्या पायावर उभं राहायलाच पाहिजे. झालं तुझं बोलून? हे बघ, एकदा बोललास ते बोललास, पुन्हा असं बोलायचं नाही. निदान आईच्या शेवटच्या इच्छेसाठी तरी. समजलं? दादा मी चुकलो, पुन्हा नाही बोलणार. जा, आईची माफी माग. जा. अहो हे काय, माधव नाही आला अजून? नाही ना, भाऊजी सकाळी गेले ते अजून आलेच नाहीत. वहिनी, किती उशीर भाऊजी, केव्हापासून वाट पाहते. अगं वहिनी, या डाळिंबाच्या शोधात भटकत होतो. डाळिंब? हा. डाळिंब? भाऊजी चुप. काय प्रकार आहे? प्रकार म्हणजे दादा तुझी कमाल आहे. तुला कल्पना नाही? वहिनी काय प्रकार आहे जरा सांग. माझा दादा नुसताच मेकॅनिक आहे. पुरे झाले थट्टा भाऊजी. तुम्ही आधी जेवून घे पाहू. जेवण राहू दे ग वहिनी. दादा ते हे असतं ना आपलं. अरे काय सांगतो काय? काय गे, माझ्या आधी धीराला पत्ता काय? नाही म्हणजे मला सांगितलं असतं तर मी सुद्धा आणून दिलं असतं एखादं डाळिंब. आणखी काय म्हणतोस? ते MMF 3897. तुझा हितचिंतक. दादा दादा, दहाप छान झाला या. कसलं? मोहण्याच्या घरात सावित्रीशिवाय दुसरं कोणी नाही, एकलीच आहे. बबनराव जा, शिकार जाळ्यात आली आहे. जाऊन नुसती झडप टाकायची. अहो घ्या. आज तुला जिवंत नाही सोडत. वहिनी वहिनी वहिनी, हे बघ आता मी काय सांगतो ते नीट ऐक आणि लक्षात ठेव. तो का आला होता आणि कशासाठी आला होता असं कोणीही विचारलं तरी एवढंच सांग की तो माझ्याकडे आला होता आणि त्याचं पैशावरून काहीतरी भांडण झालं. दादाला सुद्धा नाही सांगायचं, नाहीतर त्याला मनस्ताप होईल आणि आपल्या घराची अब्रू जाईल. लक्षात ठेव प्लीज, माझ्यासाठी. इन्स्पेक्टर साहेब, मी एका माणसाला गॅलरीतून फेकून दिला. मला अटक करा.
कदाचित तो मेला असेल. 302 जी साहेब. यांचा जबाब घे. चला जबानी द्या चला. माधव, आता नक्की काय झालं ते सांग मला. दादा सांगितलं ना, मी त्याला बऱ्याच वेळा सांगितलं तरी तो पैसे मागायला घरी आला आणि मला त्याची चीड आली. रागाच्या भरात घडून ते घडलं. अरे पण मला एक कळत नाही की उधार पैसे घेण्याइतपत तुला पैशाची गरज का पडली, आणि असे पैसे तर किती घेतलेस त्याच्याकडून. ए बोल ना, काय विचारतोय तुला मी. दादा, जगात काही गोष्टी अशा असतात की त्या कोणी कुणाला विचारू नयेत. तर तू आता तत्वज्ञान सांगायला लागलायस. हे माधव, तू मला नाही सांगणार, तुझ्या दादाला नाही. नाही. ठीक आहे. तू सारखे मागे लागली आहेस त्याला सोडवा म्हणून, पण तो काहीच सांगायला तयार नाहीये. खरं काय झालं देवाला ठाऊक, काहीच सांगत नाही म्हणाला. पण अशा वेळी आपण काहीच न करून कसं चालेल? भाऊजींना शिक्षा होऊ नये म्हणून पण काही ना काही प्रयत्न केले पाहिजेत. ठीक आहे, बघूया काय शक्य आहे का. वकील साहेब, हा बबन. बबन, माधवच्या वतीनं मी तुझी माफी मागायला आलोय. झालं गेलं सगळं विसरून जा. हे बघ, तुला वाटेल ती रक्कम मी देईन, तुझ्या औषधाचा सगळा खर्च मी करेन, पण हे वकील साहेब सांगतील ना तशी कोर्टात साक्ष द्यायची. असं काय करतोयस बबन? अरे किती झालं तरी एका गावात आपण लहानाचे मोठे झालो, एका गल्लीत खेळलो. हे बघ, एवढी चूक आपल्या पोटात घालून घे आणि माधवला माफ कर तू. मौन्याला खरी गोष्ट कळलेली दिसत नाही. महात्यानं सावित्री दोघं बी गप्प बसलेले दिसते. तुझ्याकडे बघून त्याला सोडतो भैया, फक्त तुझ्याकडे बघून. जरा तिकडची सिगरेट देतो. तुम्ही चुकून भाव झाला भैया, चुकून. तू राम आहेस पर तो लक्ष्मण नाही, रावण आहे रावण. कळल तुला पुन्हा कधीतरी. तू म्हणतो सोड, चल सोडला त्याला. बोला वकील साहेब, काय जबानी द्यायची कोर्ट. पैशावरून आमचं भांडण झालं आणि झटापटीत तोल जाऊन मीच खाली पडलो असं सांगा. पुढचं मी पाहून घे. सांगशील? चला वकील साहेब. अच्छा. कोर्टापुढे आलेल्या सगळ्या पुराव्यांची छाननी केली असता आरोपी हा शिक्षेस पात्र ठरला आहे. त्याचं तरुण वय व भावी आयुष्य लक्षात घेता त्याला जास्तीत जास्त शिक्षा न देता तर 10 महिन्याची सक्त मजुरी व 2000 रुपये दंड अशी शिक्षा देत आहे. दंड न भरल्यास आणखी 3 महिन्याची शिक्षा. दादा, वहिनीची काळजी घे. येतो काका. येतो वहिनी. बबन, कोर्टात तू आमच्या बाजूने साक्ष देऊन सुद्धा कोर्टाने त्यावर विश्वास ठेवला नाही, हे आमचं दुर्दैव. तरी सुद्धा मी तुझा आभारी आहे. आभाराची भाषा नाही करायची भाई. तसं नाही बबन, तुला अपंगत्व आलं त्याची भरपाई मी पैशात नाही करू शकणार, पण मित्रा, फुल ना फुलाची पाकळी म्हणून दर महिना मी तुला 1000 रुपये देत जाईन. तिचा तडकाला याला यो का उलटना झालाय?
अच्छा बाबा येतो. चल सावित्री. अरे वालतो रे. अरे त्या नलवड्याकडून बेरिंग रॉड आणलेस का? यशवंताचं इंजिन जोडायला घ्यायचंय. संध्याकाळी देतो म्हणालाय. संध्याकाळी? हा. बर मग आता काय करणार? काय मोहन भैया. कोण बबन? थांब मी येतो. नाही, बस बस. अरे तुझ्या पायाला लागले ना. थांब. असू दे, तुझ्यासाठी एवढी तकलीफ घेतली तर कुठे बिघडलं. बरं. ये. ठीक आहे. बाबन हा. हे तुझे पैसे. अरे याच्यासाठी आलो नव्हतो मी मोहन अरे पण मी भाई. माझं कर्तव्य केलं. ही या महिन्याची रक्कम उद्या द्यायची, ती आज देतोय. घे. यो पैसा लय वाईट बघ मोहन भाई. या पैशापायी माझ्या जन्माचं वाटोळ झालं. बाबन हा. एक गोष्ट सांगशील? काय आमच्या माधवनी तुझ्याकडून कशासाठी पैसे घेतले होते? काय सांगायचं. सांगितलं तर तुझा थोडाच विश्वास बसणार आहे. तू सांग. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तो जुगार खेळत होता. शक्य नाही. राहू दे रे. मला वाटलंच होतं तुला पटणार नाही. तुला फक्त दुसऱ्यांसाठी खपणं तेवढे जमत. अरे शक्य न वाटणारे कितीतरी वांगळ गोष्टी महाद्या करत होता. आणि हे समजा कशासाठी? तर मन दुःख विसरण्यासाठी. अरे पण मला न सांगण्यासारखं असलं कसलं दुःख आहे त्याला? एवढं मात्र विचारू नकोस. कळलं तर जन्माचं दुःखी होशील. जाऊ दे चल मी निघतो. हा बबन माझी शपथ आहे तुला. खरं काय ते सांग. पस सुटली मग. सुटली. तुझं आणि सावित्रीचं लगीन झाल्यापासून तो दुःखी झाला. अरे पण का? त्यांचं मन एकमेकावर प्रेम होत. बबनिया थोबाड फोडीन. अरे बरं तू माझ्यावर कशाला कावतो? असं माझ्या मानला म्हणून मी तुला मुदलात काय ते सांगत नाही. जाऊ दे चल. लय विचार करू नको. त्या निघतो मी. सावित्री माधव. बबनराव हे फोटो बघता. आणि इकडे मी काय करे. हा पहिला फोटो. हा इथून असं कट करायचं. वे हा माणूस काढून टाकायचा. हा हं? आणि त्याच्यावर हा सुप्रीम पोज करायचा. म्हणजे हा इथं टाकवायचा सावित्रीचा फोटो. हा पण हे बरं दिसेल ना. हा अगदी खऱ्या फोटो सारखा. पण हे तुला जमान काय? हा झक्कास. मग जा चल लवकर करून आण. बरं आणतो. हे बघ. कोणाची जात? माझी झाली दादा. सकाळी सकाळी कुठे गेला होता? तुला काय करायचंय? भाऊजींना भेटायला गेला होतात ना. बऱ्याच दिवसात त्यांचं पत्र सुद्धा आलं नाही. हे बघ त्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस. हे मी तुला एकदा आणि शेवटचं बजावतोय. समजला? काहीतरीच काय बोलताय. आंघोळीचं पाणी काढ माझ्या. काढलं. पवन्या तुझं म्हणणं पटतंय पण तू म्हणजे एकदम धर्मराजाचा अवतार आहे भाई. अजून लय गोष्टी कळायची आहे तुला. चल. चल बोलतो रे. नट जर आवळून घे. त्या दिवशी वर चल. बस बोल. मवन भैया त्या दिवशी मला त्यानं गॅलरीतून खाली का फेकून दिले याचं खरं कारण तरी तुला कुठे ठावे. मग त्या मागे लय रामायण आहे भैया. काय झालं? त्या दिवशी तुझ्या घराकडे गेलो का खाली कोण नव्हतं म्हणून वर गेलो आणि बघतो तर काय. बापन्या अरे काय झालं सांग ना. अरे काय सांगायचे. माझ्याची वहिनी माझ्याच्याच मिठीत आपल्या साख्या दिराच्या. बापन्या अरे थांब ना मी तुला पुरावा दावतो ना. ये बघ हे बघ ना. नाही बसत नाही विश्वास. माझा बी बसला नव्हता. मी त्या दोघांना मिठीत बघितलं
माझी मलाच लाज वाटली. परत फिरलो का तर तेवढं त्यानं मला बघितलं, अंगावर धावून आला. मला म्हणला कशाला उलातला इथं. म्हणलो पैसे पाहिजे. तो राग आला त्याला. मला लाज नाही वाटत का इथं यायला. दादा मम्मी बी म्हणलो आपल्याला कशा पाहिजे लाज वाटायची. आपल्या काय वहिनीशी चाळ करतो की काय आपण. तो हे सांगता आपला 2 लाफा लगावले माझे आणि माझं गठोड वळलं आणि खाली फेकून दिले. माधव त्यांनी असं करावं नाही. अरे मला सांगायचं मी 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 स्वतःहून बाजूला झालो असतो. पवन मी खूप खूप नाही पवन नाही नाही पवन नाही नाही रे नाही. दुःख मला कळत रे भैया. चल उठ बघू माझ्या बरोबर. चल अरे माझ्या भावाने विश्वासघात करावा. नाही नाही हंसा आले आले. कसल्या जीवाला खूर लावून घेतलंय काही कळत नाही. शरम मेल्या मुर्द्या, तुला नेला चौघांच्या मुर्दा बसला पाण्यानं हरामखोरा लंगड्या मर मेल्या मेल्या मुर्द्या. उठ उठ मेल्या उठ उठ इथं. अरे भाड्या तुला घातलं मातीत. चल निघ. परमेश्वरा बरं झालं आज हंसाला सोबतीला बोलवायची बुद्धी दिलीस रे. ग्लास घेऊन ये. मला माझं सगळं आयुष्य त्यात बुडवायचंय. अहो पण तुम्ही पण काय ग्लास घेऊन ये. काय झालंय का तुम्हाला. ऐकून घ्यायचंय. नसेल कसं जन्माचं नातं जोडलंय मी तुमच्याशी. माझं वाटोळ करायला असं काय गुन्हा केलाय मी. गुन्हा. अगं सावित्री या नावाला तू कलंक लावलायस. काय बोलताय तुम्ही. प्रेम एकाशी लग्न दुसऱ्याशी. अगं प्रत्यक्ष दिराशी संबंध ठेवतेस. नाही तसं काही नाही. तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते. माझी शपथ घेऊ नकोस. मी मेल्याचं तुला कसला आलाय सोयर सुतक. मग आज मी तुम्हाला खरं काय ते सांगते. काही सांगितलं तर खरं काय ते मला समजेलच. आमचं एकमेकांवर प्रेम होतं हे खरंय. पण प्रेम केलं असलं तरी त्यांनी माझ्या अंगाला कधी स्पर्श सुद्धा केला नाही. मी तुम्हाला आवडते हे ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळीपासून आमचं नातं बदललं. त्यावेळी भाऊजी मला म्हणाले माझ्या सुखासाठी माझ्या दादानी कधी स्वतःचा विचार केला नाही. तू त्याच्याशी लग्न कर आणि त्याला सुखी कर. सुखी कर. मग त्या दिवशी तुमचं काय चाललं होतं. माधवनी बबनला जीवानीशी मारायचा प्रयत्न का केला. अहो तू बबन बदमाश आहे. त्या दिवशी घरात दुसरं कुणी नाही पाहून त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला. तेवढ्यात भाऊजी आले. त्यांनी ते पाहिलं आणि रागाच्या भरात करू नये ते केलं. आपल्या घराण्याची आबरू जाऊ नये, प्रतिष्ठेला धक्का बसू नये म्हणून आजवर हे सत्य मी तुमच्यापासून दडवलं. आणि यासाठी भाऊजींनी स्वतःचा बळी दिला. हो ते आपल्यासाठी तुरुंगात गेले. खोटं आहे. त्या दिवशी बबन माधवकडे पैसे मागायला आला पण त्याला इथं दिसू नये ते दिसलं. तो हे जगाला सांगेल म्हणून त्याचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी त्याला खाली टाकलात हे सत्य आहे. तुम्ही सत्याला सत्य आणि असत्याला सत्य समजताय. कळायचं ते केव्हाच कळून चुकलंय मला. उद्या तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या पोराचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही माझी. कारण ते माझं असणार नाही. काय अभद्र बोलताय. अभद्र वागता तुम्ही. मला बोलायची सुद्धा चोरी का का माझ्या सुखी संसाराची राग केलीत.
लई दिवसात गाठभेट झाली नाही म्हणलं चक्कर मारावी. या या हो या एवढं घाबरायला काय झालं पुरी? कुठे काय म्हणजे कानावर आलं ते समजा खरं म्हणायचं. काय मोहनराव,
काय चाललंय हे? सारं अहो घरात एवढी सोन्यासारखी बायको असताना ही अवदसा कसली आठवली तुम्हाला? अहो निधन काकांच्या समोर तरी नको. त्यांच्या वयाचा नात्याचा तरी विचार करा. मोठ्या पदवीवर आवडते. मोहन जीभ सांभाळून बोल. ए दादा आया मोठ्या महाराजा. एवढा हिचा फुलका आला असेल तर घेऊन जा हिला. काका म्हातारा काढतो तुम्ही जा. काका तुम्ही या अगोदर इकडे या. काका साला कृपा करून तुम्ही जा आता काका. काका स्वतःला सांभाळून राहा पोरी. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. क्षमा करा त्यांना. काय नाटक काय थेरड्या गेला नाही का? दादा मला अक्कल शिकवतो. दादा मला गेला कोण आहे? ओळख बघू तुझा बाजीराव आहे का कोण आहे? जा. बोलू नका माझ्याशी. काय झालं? इतका दिवस कुठे होता हो? आपली काळजी करणारा कोणतरी आहे ह्याचा जरा तरी विचार करायचा. असं नाही माझ्या राणी. अगं तुझ्या बाजीला तुझी आठवण होत नव्हती असं थोडंच आहे. पण काय करणार आपल्या पायाला सतत चाकं लावली आहेत ना. आज इथं तर उद्या तिथं, उद्या तिथं तर उद्या तिथं, उद्या तिथं. तोंडावर गोड गोड बोलताय. असं नाही. अण्णा जरी आठ झाल्यावर लगेच विसरताय. असं नाही. काय नको तुमच्या पिरेम बिरेम. आता आपल्याच माणसाचा आमच्यावर विश्वास नाही म्हटल्यावर मग काय म्हणायचं? म्हणा आपला माणूस. अगं पण मुद्दाम मी तुझ्यासाठी साडी आणली आहे ती तर बघ. म्हणजे तर तुझा विश्वास बसल. साडी आणली तोंड बघा. तोंड बघा. काय झालं तोंडाला? काय लागलं का काय? अगं मी जर तुला विसरलो असतो तर तुझ्यासाठी साडी आणली असती का? आणली की नाही बघ. मुद्दा मागती आणली आहे. हे बघ हे बघ डायरेक्ट ब्लू कलर आहे. हिया कशी काय दिसते? पण मला एवढी काळजी लागली होती. असं नाही. जीव नुसता झुरणीला लागला होता. वय ग वय माझे बाळ केवढी बारीक झालीस तू. समजा माझ झडून गेला अंगावरच. काय झालं? हे बघा आज वाटतात सांगते. काय? पुन्हा एवढी गॅप नाही चालणार. गॅप? हा भूक लागली असेल नाही? चला जेवून घ्या. जेवणाचं सांगतेस होय? ते जेवणाचं नंतर बघू ग. पण मला एक सांग मोहनचं गॅरेज कसं काय चाललंय? लय दिवस झालं बंदच आहे. बंद आहे का? अहो मोहन दादा लागू नये त्याच्या संगतीला लागल्यात आणि करू नये ते बबण्याच्या संगतीनं करतात. म्हणजे काय सांगू. सकाळी उठल्यावर लोकांनी जसा चहा लागतो तशी त्यासनी दारू लागती या. बिचारी सावित्रीचं लई हाल हाल चाललं. काय म्हणतीस? काय म्हणायचं तुम्ही स्वतः जाऊन बघा. माहीत तर हायसा नाव तुम्ही मोहन दादाचं. मग त्यासनी जाऊन समजवा. जाशीला नव. मर साले मर. नाही तर तुझ्यामुळे साले मी मेल्याचं तोंडानं माणूस असल्याच्या गप्पा मारतोस आणि वागतोस मात्र जनावरासारखा. आमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडणारा तू कोण? अरे अरे मी तुझा बालमित्र बाजीराव. नात्यांना स्वतरी प्रेमाच्या हक्कानं भाऊ आहे मी. तुम्ही सगळे भाऊ एक जात हलक्यात शेण खाऊ. तू 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 पण त्यातला. हे बोलणं शोभतं का तुम्हाला? कसंही वागलं तर तुला शोभत आणि मी नुसतं बोललो तर मला शोभत नाही. अरे गुरुजींच्या घरात जन्माला येऊन असली भाषा तोंडात वर दिसत नाही तुझ्या. अरे तुझ्यासारख्या मामूली ट्रक ड्रायव्हर कडून धडे नाही शिकायचे मला. आधी माझ्या घरातून चालता हो, नाही तर थोबाड फोडून टाकेन तुझा. फोड थोबाड माझं थोबाड फोडल्याने जर तुझ्या डोक्यातला कली शांत होणार असेल तर जरूर थोबाड फोड माझं. उचला होऊन जाऊन दे तुझ्या मनासारखं. आपल्याला शिकवलं. आज पातूरच्या आपल्या मैत्रीत तू इस्तू ठेवलास. तुझी इच्छा असेल पण मी मात्र आपल्या मैत्रीची राखरांगोळी नाही होऊ देणार. अरे जा जा जा. तुझ्यासारखे 56 बघितले. एक गोष्ट ध्यानात ठेव मोहन. तू जर असाच माणूस की सोडून वागलास तर एक दिस तू सुद्धा माणसातून उठशील. हा माहितीये माहितीये. जा जा. साला छानपणा नको लय शिकवू. तू काय अशी थोबाड दाखव तुम्ही राहिली आहेस. दारू नका पिऊ. यांनी सगळी लपडी यांनी करायची. मी दारू नाही.
सांगणार होतात बाबा? पोरी, मोहनरावच्या संबंधी भलतं सलतं कानावर यायला लागलाय. एवढ्यासाठी बोलवलंत मला? सावित्री, अगं पोटची पोर तू आमची, आमच्या जीवाला कसं बरं वाटेल सांग. ज्या दिवशी माझी गाठ त्यांच्याशी बांधली त्या दिवशी माझं नशीबही त्यांच्या हाती दिलत ना. म्हणून काय वाटेल ते भोग भोगायचे? कसेही वागले ते तरी शेवटी ते माझे पती आहेत. त्यांच्या नावाचं कुंकू लावायचं म्हणजे त्यांचं सुख ते आपलं सुख, त्यांचं दुःख ते आपलं दुःख मानायला नको. पोरी, आई बापाची माया तुला नाही बरं समजायची, नाही समजायची. देव माझी सत्व परीक्षा बघतोय, त्यातून माझा आहेर पण स्थिर राहील असा आशीर्वाद द्या मला, बाकी काही नको. नावाप्रमाणे खरंच सावित्री आहेस तू. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. हा पोरी. शबास शबास, वा 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 वा. ए तिथं कुठं, तिथं पाठीवर होय, पाठीवर पाठीवरच. तुझ्या हातामध्ये काय जादू आहे म्हणून सांगू. होय, पुरं. असं वाटतं, सांगतो तुला. पाठ आहे का काय म्हणायची? काय झालं? यायला कोण उरत नाही या वेळेला. याय मोहन दादा, तुम्ही या ना. माझी मी मी तुझी माफी मागायला आलो. त्या दिवशी नशेत मी काय वाटेल ते बोललो रे तुला. विसरून जाऊ समज. बस बस. त्या दिवशी तू नाही बोललास, तुझ्या पोटात जाऊन डोसक्यात शिरलेली दारू बोलली, दारू. अरे पण मी तरी काय करू? त्या सावित्रीने माझ्या घरादाराची राख रांगोळी करून टाकली. काय केलं? काय केलं? अरे करू नये ते सगळं केलं तिनं. मला आधी ठाऊक असतं तर मी माधवचं लग्न लावून दिलं असतं तिच्याशी. मोहन, तुझं दुसरं काय वाटेल ते ऐकून घेन, पण हे ना ऐकून घेणार. सावित्री धुतल्या तांदळासारखी पाक आहे. या तुझ्या लग्नात राडा करायला निघालेल्या बबण्याला या माधवने स्वतःच्या हाताने मुटकळ करून गाडी टाकलाय. तो त्याच्याबरोबर स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. त्या माधवबद्दल तू असं बोलतो? काय बोल नकोस. त्यांचा एकत्र फोटो मी बघितलाय. फोटो? हा फोटो, एकमेकांना खेटून उभा असलेला फोटो. तर हे सगळं प्रकरण असं आहे बाजीराव. सावित्री वहिनी आपल्याला मिळाली नाही म्हणून त्या बबण्यानं आग लावली. हे सगळं कारस्थान त्यानं रचलं. मायला त्या बबण्याच्या, त्याची पाळमुळं नाही खणून काढली तर नावाचा बाजीराव नाही मी बघतो. वा परशा, काय करामत करून दाखवली राव तू. सावित्रीनं माझा रिअल मध्ये असा फोटो काढला असताना तरी बी आला नसता. वा वा. हे हो, काय करून घेतलायसा? काय नाही, कुठे पडलाय बिडलायसा की काय? पडलो नाही, पाडून आलो. पाडून? एकाला 5-6 गडी लोळवले तिच्या आईला. मग तुम्ही टरक सोडून कुस्त्याच का करत नाही? करीन येळ आल्यावर ती पण करीन. कोण आलं होतं काय माझ्याकडे? वय, तुमचा कोण शेट येऊन गेला. हा. सिमेंटची पोती कालच पोचायला पाहिजे होती असं म्हणत होता. हा. एकाला 3 तारा आल्यात म्हण. बर मी जाईन त्याच्याकडे. तू एक काम कर, सावित्रीच्या घराकडे नजर ठेव. माझ्या गैर जरी तो बबन कुठल्या वेळेला काय कारस्थान करेल काय सांगता येत नाही. शिवाय ती पोटूशी आहे. काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि तुमची सुद्धा काळजी घेते की. यात आणि काय करायला लागलीस तू? मार लागलं तिथं हळदीचा लेप लावते. आता एवढंच लागलं त्याला हळद काय करायची उगाच? असू दे. हे बघ, आयुष्यात हळद फक्त एकदाच लावायची असते.
सावित्री ए सावित्री आले आले मेलीस का जोर रे संपला पैसे दे माझ्याकडे कुठे आहेत पैसे मग एका जागेनं दे दागिने आता हे मंगळसूत्र का उरले माझ्याजवळ मग दे 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 तुम्ही सगळं विकलं मी गप्पा बसले आता माझा जीव गेला तरी हे मंगळसूत्र देणार नाही मी तुम्हाला मला मोहन भैया अरे मी पैसे देतो ना तुला सौभाग्य नाही त्यांचं त्याच्यावर काय आता तुम्ही जाऊन वर पडा वहिनी बघ काय तू नाव ठेवते त्याच्या नावान तू जळते तो माझा मित्र तो मला माझ्या भावापेक्षा तुला समजतंय एक मंगळसूत्र देत नाही एक आपण मला बोलवलं साहेब. होय, तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. तुझं वय, शिक्षण, तुरुंगातली चांगली वर्तणूक याचा विचार करून तुझ्या शिक्षेत सूट व्हावी असं मी सरकारला कळवलं होतं आणि सरकारने ते मान्यही केलंय. थँक्यू सर. तुझी कोणत्याही क्षणी सुटका होईल. थँक्यू. हवालदार घेऊन जा. आवाज नाही करायचा. त्या पुढं पैशा पायी टुरटूर नाही पैशाला म्हणावं. दोनदार मारतो रे पैसे पाहिजे पैसे 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 बाई माणसं असा हात नाही चल तू बस बघ उद्यापासून आपण या घरात क्लब चालू करणार जुगाराचा अड्डा नाही. या घरात मी जुगाराचा अड्डा चालू देणार आधीच करार झालेला आहे. महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत. फक्त वरची बेडरूम आणि टेरेस देऊन टाकायचे. तू माझ्या नशिबाला हसतोयस पण लक्षात ठेव जोपर्यंत मी जिवंत या घरात कोणाला घुसू देणार नाही. झाले डोकं फिरवते चल बाबा चल जाऊया. या गोष्टीवर खुशून आपण तुला एक पार्टी देणार भाई. अशा ठिकाणी घेऊन जातो जिथं तुझं डोसकं एकदम शांत होईल. मोहन भैयाला आपल्या बायकोची काळजी. चौकशी करायला आलो तिथे. अरे मोहन रत्नागिरी तुझ्या लवकर येणं बोला मला. बाबू ए बाबू आलो काय म्हणतो ह्याचे लवकर हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तुम्ही काय चिंता करू आणि दादा का माझ्या घराची पायरी चढलास? असं का बोलतोस दादा? दादा कोण दादा? दादा शब्द उच्चारून भावाच्या नात्याला कलंक लावू नकोस. आईला शब्द दिला म्हणून, नाहीतर तुला या घरातून मी जिवंत पाठवला नसता. पण दादा माझा ऐकून तर एक शब्द ऐकायची इच्छा नाही माझी. चालता हो या घरातून. जातो. बहिणी कुठे गेली मत ना. तू हे असं वेडवाकडं केव्हापासून बोलायला लागलास? तू आणि तुझी वहिनी किती हलकटात हे कळल्यापासून. दादा सत्य काय ते तुला माहित नाही म्हणून संशयाचं भूत तुझ्या मानगुटी. चालता इथून. सत्य तू सांगायची गरज नाही मला. ते मला केव्हाच कळलंय. हा सत्य सांगतोय मला. दत्तोपंत. अरे माधवराव, अरे या ना आत या. हा माधव का? बरं झालं आलास. यात ये ना. मी वहिनीला भेटायला आलोय. जरा बोलवता का? कोण? सावित्री? अहो ती आपलं घर सोडून थोडंच इथं येणार.
पक्की मानी आहे ती. म्हणजे वहिनी इथेही नाही? हा ती घरी नाही. मग कुठे गेली? तुम्ही काळजी नका करू, हंसाकडे असेल, मी बघतो. असं वय तुम्ही पण जा बघू बघायला कुठे गेली असेल पोर. ऐका काय का बहिणीबाईची तब्येत लय अवघड झाली हा. मी आज सरकारी हॉस्पिटलात नेली पर गावाकडनं मला सांगावं आलंय की माझी आई लय शिकाय. मला जाया हुआ पर बहिणीबाई जवळ पण थांबाय हुआ होतं. मी थांबते तिच्याजवळ, तू जा. तसं बाबूला ठेवलंय सोबतीला. आईला बघून लगोलग येते. हा तू आवर लवकर, आपल्याला निघायला हवं. हो हो. दादा सध्या सुटून आलाय आणि मौन्याने त्याला घराबाहेर काढलाय. बघ तू नऱ्याला पाठवून दे तिकडं आणि तू इथे येऊन थांब. बर. काटच काढू त्याची. चला आज त्याला सपवायचाच. लय पिडलं भाळ खावा आजवर तुम्हाला. या ट्रक मध्ये लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचव. बाबण्याला मी बघून घेतो. दादा गेला वाटतं. चल त्या मोहनकडं. त्या पापाचा पाडा तर त्याच्या समोर वाच. त्या मोहनकडं उभारा पहिला उभारा. मोहनकडं त्या पवनला काय करतोय? ए उचका ठोबाडाने सांगते ना. या सगळ्याला मी जबाबदारी. का आपल्या दोस्ताला काय करतोय तो? त्या दिवशी सावित्रीवर मी वहिनीवर मी हात टाकला आणि आज तुझ्या भावावर घेतला. काय सांगतो? काय सांग? खरं सांग. काय ते खरं सांग. खरं सांगतो. सगळं खरं. बोल बोल. वहिनी सारख्या साध्वीबाईच्या संसारात मी आखना की कालवलं आणि घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी दोघांनी गोष्ट लपून ठेवली मोहनदादा. आणि त्यासाठी माधव हाकनाक तुरुंगात गेला. पण मग तो फोटो सांग. फोटोचं काय केलं ते सांग. सांगतो खरं. ते फोटो खरे नव्हते. वेगवेगळे फोटो होते. करामतीनं एक केले होते.
अरे हा त्याचा पुरावा. हरामखोर. बाग लंगडा किती चालू आहे ते, आणि तू त्याची लय तारातारी करत होतास. अरे तुझ्यामुळे मला माझ्या माधवला घराबाहेर काढावा लागला. तुझ्यामुळे मी माझ्या बायकोला अरे माझं गॅरेज ते बंद पडलं तुझ्यामुळे. आज मी तुला जिवंत नाही ठेवणार रे साल्या. आज तुला जिवंत ठेवत नाही. माझं घर बर्बाद केलं. तुमच्या बाला गुप्ती मारल्याच्या आरोपावरून आम्ही याला ताब्यात घेत आहोत. माझा माधव कुठे? हॉस्पिटलमध्ये. चला. डॉक्टर साहेब जबानी वगैरे सगळं लिहून घेतलेलं आहे. तुम्हाला जायला हरकत नाही. माधव डॉक्टर. मोहनराव, तुम्ही धीर धरा. पेशंट सिरियस आहे आणि ऑपरेशनची आम्ही तयारी करून ठेवलीच आहे. तेव्हा तोपर्यंत तुम्हाला इथं थांबायला काहीच हरकत नाही. पण प्लीज पेशंटला डिस्टर्बन्स होईल असं मात्र काही करू नका. सिस्टर, जरा लक्ष ठेवा. माधव माधव मी आलोय, तुझा दादा. माधव मला माफ कर रे. अरे माझी माफी कसली मागतोस? मी तुझा धाकटा भाऊ ना. पण माझं ऐकशील? बोल माधव, तू सांगशील ते ऐकायला मी तयार आहे. बोल. माझी बहिणीची माफी माग आणि मला सांग. तुला अशा अवस्थेत मी अरे हा मोहन तुझा, मी आहे माझा. त्याची काही काळजी करू नकोस. तुझा पण ह्याला माझा ऐक. तुझा मामा मुन्ना, बरं झालं भेटलात ते. मी तुमच्याकडेच चाललो होतो. का? सावित्री फार सिरियस आहे. तिचं ऑपरेशन करायचं ठरवलंय. चला लवकर. कुठे आहे? चला. सावित्री तुम्ही आलात. होय सावित्री. माझं खूप चुकलं ग. मी फार वाईट वागलो तुझ्याशी. हो सावित्री, मी खूप अन्याय केला तुझ्यावर. तुम्ही कुठे वाईट वागलात माझ्याशी? नको बोलू सावित्री. शांत पडून राहा. ऐक माझं. बाई, यांना लेबर रूम मध्ये घेऊन चला. सावित्री, आपण यांचे मिस्टर का? हो डॉक्टर. बरं झालं आपण आलात. तुमच्या मिसेसची प्रसूती तितकी सुलभ नाही. काय? कदाचित ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर काही करा पण. मिस्टर मोहन, अशा केस मध्ये कधी कधी आई किंवा मूल. नाही डॉक्टर, माझ्या सावित्रीला वाचवा डॉक्टर. प्रयत्न करते. काय कळलं? डॉक्टर, सावित्री कशी आहे? अभिनंदन मिस्टर मोहन, तुम्हाला मुलगा झालाय आणि विशेष म्हणजे ऑपरेशनची गरज लागली नाही. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. डॉक्टर, आम्ही तिला भेटू शकतो? हो येश्वर. तुम्ही व्हा पुढे. चल. सावित्री, किती गोड आहे का? हे जीभ दाखवतो का? सावित्री, बाई, बाळाला जरा घेऊन जाते. ए
क्षमा करशील ना मला सावित्री? खरंच माफ केलंस ना मला? पुरुषाने काळ वाचू नये. सावित्री, त्या हलकट बाबांच्या नादाने खूप छळ केला तुझा. मला माहित आहे काही झालं तर त्याची भरपाई नाही होणार. तुमचा गैरसमज दूर झाला, यातच सगळं मिळालं. सावित्री, एक सांगू? तू खरोखरच नावाप्रमाणे सावित्री आहेस. हा सगळा आपला बाळाचा पायगुण. नुसता बाळाचा पायगुण नाही, तर त्याच्या आईच्या मोठेपणाचा मोठा वाटा आहे त्यात. हो, भाऊजी कसे आले नाहीत अजून? माधव, त्यांना माहित नाही का? हे बघ, आता जास्त बोलायचं नाही सावित्री. आपण घरी गेलो ना की सगळं माधवबद्दल सांगेन तुला. अरे, आई बाबा बाहेरच आहेत, मी त्यांना आत पाठवतो. तू विश्रांती घे, मी त्यांना आत पाठवतो. हा, मामा, सावित्री वाट पाहते. चला चला. बाजीराव, अरे सावित्रीला मुलगा झाला, मी बाप झालो, बाप. अरे, हे ऐकून माधवला किती आनंद होईल नाही? बाजीराव, तुझ्या डोळ्यात अश्रू? नाही, माधव, 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 काय केलं ते? अरे, अरे, तू का टाकला तेवढं सांगून त्याला होतच रे मला. केवढी कठोर शिक्षा केलीस मला. माधव, नाही रे माधव. मोहन, आता स्वतः सावध. आता सावित्रीला धीर द्यायचा आहे. आत्मा अमर असतो म्हणते. माधव तुझ्या घरातच जन्माला आलाय मोहन. बाळाच्या रूपात सावित्रीच्या पोटी जन्माला आलाय तू. पुराणे वस्त्र त्यागून आणावे दुसरे जसे, तसा आत्मा पुनर्जन्मी नव्या देहात जातसे. शस्त्र ही तोडिना झाला, अग्निही जाळू न शके. पाणी ना भिजवी ह्यासी, वाऱ्याने ना कधी सुके.